सध्या विरोध होत असताना सुद्धा प्रशासन जे आहे ते जबरदस्ती शेतकऱ्यांच्यावरती जे आहे पोलीस बळाचा वगैरे वापर करून त्यांच्या जमिनी जे आहे ते भूसंपादन करण्याचे हे अधिकारी वगैरे काम करत आहेत। या बाबतीमध्ये काय भूमिका राहील? निश्चितपणे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या या जमिनी आहेत। सुरत चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग झाला आणि तो आमच्या जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातून जातोय। तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर समजलं की प्रति गुंठा 60,000 रुपये इतकी कमी रक्कम त्या शेतकऱ्यांना मोबदल्यामधून मिळते। आज आपण जसं सांगितलं की पोलीस बळाचा उपयोग करून शेतकऱ्यांची इच्छा नसताना सुद्धा राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी बळजबरी करून त्या शेतकऱ्यांचे जमिनीची मोजमाप करतायत। निश्चितपणे जनसामान्य शेतकऱ्यांचा रेटा हा प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा मोठा असतो। तर माझी आपल्या माध्यमातून इथल्या गोरगरीब बळीराजाला विनंती आहे की कोणी जरी बळजबरीनं प्रशासकीय अधिकारी येऊन जर तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार जर तुमच्या मागण्या पूर्ण करत नसतील आणि त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर जर करत असतील तर निश्चितपणे आम्ही लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहोत। पण त्याचबरोबर तुमची सर्व बळीराजाची एक जबाबदारी आहे की जनतेचा रेटा आपण लावून धरला पाहिजे आणि जे काही या शक्तीपीठ मार्गाचे महामार्गाचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे विधिमंडळामध्ये पुढच्या सोमवारपासून चालू होणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने आणि मानदेश पट्ट्याचा एक सुपुत्र या नात्याने मी निश्चितपणे मांडेन।